तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे मुगाच्या डाळीचा पराठा. इथं मी 2 प्रकारचे पराठे करून घेतलेले आहेत मुगाच्या डाळीचे. हा छोटा लाच्छा पराठा एक केलेला आहे आणि हा मोठा पराठा एक केलेला आहे. तर ह्याची रेसिपी आपण बघूया. तर इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. त्याच्यानंतर ती गॅसवर ठेवून शिजून घेणार आहे अर्धी कच्ची. ह्याच्यामध्ये शिजवताना मी थोडं मीठ पण टाकलेलं आहे. तर आपली मुगाची डाळ जी आहे तर शिजली आहे अर्धी कच्ची. तर आता ह्याला मी बाजूला ठेवून देते थंड होण्यासाठी. आता मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. लाल तिखट पण टाकून घेणार आहे आणि हळद पण टाकणार आहे 1 चमचा. आता ह्याच्यामध्येच आपण मुगाची डाळ टाकून घेऊया शिजवलेली. आता ही सर्व मुगाची डाळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे पिठामध्ये. आमचूर पावडर पण टाकून घेऊया आणि नंतर कोथिंबीर चिरलेली टाकली आहे मी. चवीपुरतं मीठ पण टाकलंय. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. आता हे सर्व छानपैकी असं मिक्स करून घेतलंय मी. आता ही जी डाळ होती शिजवलेली त्याच पाण्याने हे पीठ मळून घेतलेलं आहे मी. तर पीठ असं हे आपलं छान असं मळून झालेलं आहे. थोडं वरून तेल टाकून थोडं मळून घेते परत मी. तर आता पिठाचा गोळा साईडला ठेवून देऊया आपण. इथं मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये तेल टाकून ह्याची पेस्ट करून घेतली मी अशी पातळ. तर ही बघा अशी पेस्ट करून घेतली मी. तर आता आपण पराठे करायला घेऊया. आता मी 1 हुंडा काढून घेतला आहे. आता मी हे जे हुंडा आहे पिठाचा तो गोल करून घेणार आहे. आता थोडं कोरडं पीठ घेऊन हे लाटून घेणार आहे मी पराठा. तर आपला पराठा हा छानपैकी लाटून झालेला आहे. छान असा लाटून घेतलाय मी पराठा. आता हे तव्यावर टाकूया आपण. आता मी हे पराठा तव्यावर टाकून घेतला आहे. आता पराठ्याच्या चारी बाजूनी आपण तेल सोडून घेतलंय. आता हा पराठा एका साईडने परतून झाला आहे. दुसऱ्या साईडने परतून घेणार आहे मी हा पराठा. तर आपला पराठा हा छानपैकी परतून झालेला आहे दोन्ही साईडनी पण. तर मी आता हा पराठा काढून घेणार आहे ताटामध्ये. तर छान असा हा आपला पराठा तयार झालेला आहे. आता परत मी दुसरा पराठा लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे तेलाचं आणि पिठाचं जे पेस्ट केलेली होती ती ह्याच्यामध्ये ह्या पराठ्यावर टाकून मी पसरून घेतलेलं आहे. चारी बाजूने असं तेल लावून घेतलेलं आहे मी. असे ह्याचे चाकूने काप करून त्याचे गोल असे रोल करून घेतलेत मी. आता हे आपले गोल असे रोल तयार झालेले आहेत. तर हे बघा असे करून घेतलेत मी. आता हे जे रोल करून घेतलेले होते मी ते थोडंसं प्रेस करून त्याच्यावर तेल लावून
दुसरा रोल ठेवून घेतलेला आहे आणि ह्याचा छान असा उंडा तयार करून घेतला आहे मी छोटे छोटे. आता हा उंडा घेऊन मी छोटासा लच्छा पराठा लाटणार आहे. त्याच्यावर असे तीळ टाकून घेणार आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि थोडं ह्याला लाटून घेतलेलं आहे मी. आता मी छोटासा आपला लच्छा पराठा तव्यावर टाकून घेतला आहे मी तेल टाकून. आता दुसरा पण टाकला आहे साईडला आणि तिसरा पण टाकलेला आहे साईडला मी. तिन्ही पराठे आपले छान असे परतून निघणार आहेत एकाच वेळी. आता हे लच्छा पराठे जे आहेत छोटे मी परतून घेतलेले आहेत छानपैकी. तर आता मी काढून घेते हे. तर बघा किती छान असे आपले पराठे तयार झालेले आहेत. लच्छा पराठा आणि मोठा पराठा दोन्ही पराठे मी इथं केलेले आहेत. तर हा बघा मोठा पराठा किती छान झाला आहे आणि हा छोटा लच्छा पराठा केलेला आहे. ह्याला छान असे लेयर येतात. तर तुम्ही बघा